ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बाबतीत बीड पोलिसांनी पहिल्यांदाच अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्या माहितीनुसार ज्ञानराधामध्ये 1,62,872 एफ डी ठेवीदार असून 2,06,697 लोकांची बचत खाते आहे. त्यामध्ये एकूण 3,715,72,633 ठेवींची गुंतवणूक आहे. आतापर्यंत बीडमध्ये विविध पोलीस ठाण्यात ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या विरोधात एकूण 35 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या घोटाळा प्रकरणात मूळ हार्ड डिस्क डेटा तपासणीसाठी जप्त केली असून भारतातील सर्व राज्यातील नोंदणी महानिरीक्षकांना पत्र पाठवून सुरेश कुटे यांच्या मालमत्तेची माहिती मागविली आहे, अशी माहिती बीड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली. दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात अध्यक्ष सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर, मधुकर करांडे, अशोक घोलप, संतोष जोगदंड, संतोष सुरवशे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहेत. तपासामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे यांची 24,20,000 रुपयांची 3 वाहने तसेच मुख्य शाखेतील 98 महत्वाची दस्तावेज जप्त केली आहेत. दुय्यम निबंधक वर्ग 1 व 2 यांच्याकडून 120 मालमत्तेचे दस्तावेज निबंधक कार्यालय बीड येथून हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची सध्याची किंमत अंदाजे 200 कोटीपेक्षा अधिक जास्त आहे. ज्ञानराधा घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की ठेवीदारांचे पैसे जवळपास बुडाल्यागत गणती आहेत. असे असताना मात्र लोक पैसे मिळतील या खोट्या आशेवर बसून आहेत.